शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लातूर जिल्हा काँग्रेसच्या वतीने धरणे आंदोलन करून फसवे आश्वासन देत सत्तेवर आलेल्या महायुती सरकारचा निषेध करण्यात आला आहे। शेतकरी शेतमजुरांना फसवे आश्वासन देत सत्तेवर आरूढ असलेल्या महायुती सरकारच्या फसव्या धोरणांविरोधात जिल्हा काँग्रेसने लातूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी खासदार डॉक्टर शिवाजी काळगे यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत धरणे आंदोलन करण्यात आले। यावेळी महायुती सरकारच्या जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनानुसार शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी लागू करावी, शेतकऱ्यांना दिवसा 8 तास वीज पुरवठा देण्यात यावा, कृषी अवजारावरील जीएसटी रद्द करावी, सोयाबीन संशोधन केंद्र हे लातूरला व्हावे, देवणी वळू संशोधन केंद्र पूर्ववत सुरू करावे, शेतकऱ्यांना 2 वर्षांपासून ठिबक सिंचनाचे अनुदान मिळत नाही, त्याची देयक शेतकऱ्यांना तात्काळ अदा करावी, सोयाबीन खरेदी केंद्र बंद झाल्यास ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन बाजारात विकले आहे अशा शेतकऱ्यांना भाव फरक तात्काळ मिळावा, दूध दरवाढ लागू करावी यांसह शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत ना सरकारला चाड ना प्रशासनाला देणं घेणं याचा निषेध व्यक्त करत बळीराजाच्या विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनाकडे न देता छत्रपती शिवरायांना अर्पण करून अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले। यावेळी आंदोलनात सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशन जिल्हाध्यक्ष, सर्व तालुकाध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज महाराष्ट्राचं आर्थिक विधिमंडळामध्ये अधिवेशन चालू आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशन त्या ठिकाणी चालू आहे। काल संध्याकाळी मीडियामधनं ही बातमी लीक झाली की या आर्थिक वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी कुठलीही तरतूद त्या ठिकाणी अर्थसंकल्पात करण्यात आलेली नाही। 2 महिन्यापूर्वी हे सरकार अस्तित्वात आलं। 100 दिवसाचा त्यांनी कार्यक्रम दिला। लाडक्या बहिणीला पैसे देण्याबद्दल आज लाडक्या बहिणीच हातामध्ये हत्यार घेऊन उतरलेले आहेत की आम्हाला 1,500 आम्हाला नकोत, पण आम्हाला आमची सुरक्षा द्या। कारण या देशाच्या केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांना स्वतःला आपल्या मुलीच्या संरक्षणासाठी जर पोलीस स्टेशनमध्ये जाण्याची वेळ आली असेल तर या देशातले आमच्या माता भगिनी सुरक्षित आहेत का, हा प्रश्न खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी निर्माण होतो। आणि हे अपयश हे ह्या राज्याच्या गृह खात्याचं आहे। आमचे युवा सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन आज 3.5-4 महिने झाले। त्याच्यातला एक आरोपी आणखीनही अटक झालेला नाही। तो अटक होणं तात्काळ आवश्यक आहे आणि त्या कुटुंबाची जी मागणी आहे त्याप्रमाणे फास्ट ट्रॅकवरती ही केस त्या ठिकाणी लढवली गेली पाहिजे। आणि ह्याच्यातले मुख्य आरोपी आणि ह्या आकांचा आका आजही सत्तेमध्ये त्या ठिकाणी बसलेला आहे, त्या सत्तेतल्या आकाचा देखील राजीनामा त्या ठिकाणी झाला पाहिजे। या राज्याचे कृषी मंत्री ज्यांनी शेतकऱ्याला 1 रुपयाची भीक आम्ही दिली, 1 रुपयात का भीकसुद्धा कोणी देत नाही अशा पद्धतीचं वक्तव्य ज्यांनी शेतकऱ्याच्या विरोधामध्ये केलं, त्यांच्यावरती घरं लुटल्याचा आरोप हा न्यायालयाने सिद्ध केला आहे। 2 वर्षाची शिक्षा त्यांना झाली आहे। अशा परिस्थितीत माननीय कोकाटे साहेबांनी आणि धनंजय मुंडे या दोघांचाही राजीनामा तात्काळ त्या ठिकाणी झाला पाहिजे। शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे। शेती अवजारावरील आणि त्याच्या खतावरील आणि बियाणावरील जीएसटी माफ केली तर शेतकऱ्यांना मोठा दिलासा त्या ठिकाणी मिळणार आहे। आणि पीक विम्याच्या बाबतीत आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही एका शेतकऱ्याच्या साठी हेक्टरी 17,500 रुपये विमा कंपनीला देता। विमा कंपनी आणि त्याचे दलाल पोचण्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट शेतकऱ्याला जर हेक्टरी 17,500 रुपये अनुदान विमा कंपनीला न देता शेतकऱ्याच्या खात्यावरती टाकावं अशी भूमिका घेऊन आज आम्ही हे आंदोलन या ठिकाणी छेडलेलं आहे। प्रतिनिधी हारून मोमीन, NTV न्यूज मराठी, लातूर।